बदल्याच्या भावनेतून 18 वर्षाच्या भाच्याची हत्या अर्थात आयुष कोमकर हत्या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होत आहेत। सूर्यकांत आंदेकर सोबतच टोळीतील जवळपास 13 आरोपी या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले। हत्येमागचा मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर हत्येनंतर फरार होता, पण 10 दिवसानंतर त्यानंही काल सरेंडर केलं। पण आता कृष्णा आंदेकर पुरता अडकलाय, कारण त्याच्या विरोधात असा काही पुरावा मिळालाय की त्याच्या गळ्याभोवतीचा फास आणखीन घट्ट होणार आहे। नेमकं त्याच्या विरोधात असं काय सापडलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष गणेश कोमकर याच्यावरती गोळीबार करून खून केल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर त्याच्यासोबतच 13 जणांना अटक करण्यात आली। आरोपींवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार म्हणजेच मोकोका कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। यातच आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी 15 सप्टेंबरला जेव्हा शिवाजीनगर मोकोका कोर्टात सुनावणी पार पडली, तेव्हा आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्याच्या टोळीतील इतर सगळ्यांनीच पोलिसांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले। पोलिसांनी कृष्णा कुठे आहे सांग, त्याची माहिती दे, नाहीतर गोळ्या घालून एन्काउंटर करण्याची धमकी या ठिकाणी दिल्याचं बंडू आंदेकर यांनी सांगितलं। तर पोलिसांनी ब्रश किंवा आंघोळ करू दिली नाही, मारहाण देखील केली असा आरोप इतरांनी केला। त्यामुळे कोर्टानं पोलिसांना झापलं, पण एन्काउंटरची धमकी मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कृष्णा आंदेकर समर्थ पोलीस ठाण्यामध्ये येतो आणि स्वतःला सरेंडर करतो। स्वतःच्या भाच्याच्या खुनानंतर तो फरार झाला होता। कृष्णा हा वनराज आंदेकरचा सख्खा भाऊ। आंदेकर घराणं आणि आंदेकर टोळीतील सर्वात सर्किट व्यक्ती म्हणजेच कृष्णा आंदेकर। असं म्हणतात की आंदेकर टोळीचे कट्टर दुश्मन असणारे सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड हे सुद्धा एकेकाळी आंदेकरांसोबत होते, परंतु हे वेगळे होण्यामागे किंवा यांच्यामध्ये दुश्मनी वाढण्यामागे कृष्णा आंदेकरच आहे। कारण की बंडू आंदेकरांचा राईट हँड आणि लेफ्ट हँड मान असणारे सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाड। पण जसजसा कृष्णा मोठा व्हायला लागला, त्याला गुन्हेगारी आवडायला लागली आणि आता त्याचा रागीट स्वभाव हा नेहमी बंडू आंदेकरांना भारी पडायचा। यातच कृष्णा आंदेकरचे सूरज ठोंबरे आणि सोमनाथ गायकवाडांच्या सोबत खटके उडायचे, त्याच्या रागापुढे कुणाचं चालायचं नाही। अशात एकदा कृष्णा आंदेकरनं सूरज ठोंबरेवरती गोळीबार केला होता, तेव्हापासून सूरज ठोंबरे हा टोळीपासून लांब झाला। यातच सोमनाथ गायकवाडच्या सोबत व्यवसायावरून खटके उडाले आणि या खटक्यामागे सुद्धा कृष्णा आंदेकरच होता आणि त्याचमुळे सोमनाथ गायकवाड सुद्धा लांब झाला। त्यामुळे कृष्णा आंदेकर हा आंदेकर टोळीतील सर्वात सर्किट व्यक्ती म्हणून म्हणवला जातो। अशातच वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घ्यायचा म्हणून हत्येची पूर्ण प्लॅनिंग जी आहे ती कृष्णा आंदेकरनंच केली होती। कृष्णा आंदेकरला खरं तर सोमनाथ गायकवाडच्या मुलाला मारायचं होतं, तशी प्लॅनिंग सुद्धा केली होती। 30 एप्रिलला हा प्लॅन जो आहे तो सक्सेसफुल सुद्धा होणार होता। पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो प्लॅन जो आहे तो पूर्ण काही झाला नाही, परंतु यानंतर कृष्णा आंदेकरनं टार्गेट बनवलं ते स्वतःच्या भाच्याला म्हणजेच आयुष कोमकरला। दरम्यान कृष्णानं सरेंडर करताच त्याला न्यायालयामध्ये आणलं गेलं। मालमत्ता व पैशांच्या वादातून हा खून झाला आणि कृष्णा हा मारेकरी आणि कट असणाऱ्या आरोपींमधील प्रमुख दुवा आहे। पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला अटक करून विशेष न्यायालयामध्ये SR साळुंखे यांच्या न्यायालयामध्ये हजर केलं होतं। दरम्यान पोलीस तपासात पोलिसांना महत्त्वाची माहिती आधीच मिळाली होती। आयुष कोमकरचा खून करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल कृष्णा आंदेकरनंच दिलं होतं अशी कबुली गोळीबार करणाऱ्यांनी दिली। पोलीस तपासामध्ये आरोपी अमन पठाण आणि सुजल मेरगू यांनी गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कृष्णा आंदेकरनंच दिल्याचं पोलिसांना सांगितलं होतं। यावेळी आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट मनोज माने, ॲडव्होकेट मिथुन चव्हाण आणि ॲडव्होकेट प्रशांत पवार यांनी बाजू मांडली। गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आधी जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला असून तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत आहे, त्यामुळे त्याला पोलीस कोठडीची आवश्यकता नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट मनोज माने यांनी केला होता। पण पोलिसांना त्यांच्या बाजूने युक्तिवाद करताना आंदेकरला ते पिस्तूल कोणी पुरवलं होतं, तसेच गुन्हा केल्यानंतर तो फरार असताना तो कुठे होता, कोणाच्या संपर्कामध्ये होता, फरार असताना त्याने गुन्ह्यांचा पुरावा नष्ट केला आहे का, आरोपीच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती मिळवायची आहे, त्यासाठी आरोपीला पोलीस कोठडीची गरज आहे अशा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी केला होता। आरोपी तपासादरम्यान पोलिसांनी कृष्णा आंदेकरकडे त्याच्या मोबाईलची मागितला, त्याने तो मोबाईल तोडून फेकून दिला असल्याचंही सांगितलं। मोकोका कायद्यानुसार कारवाईची नोटीसही घ्यायला त्याने नकार दिल्याची कबुली न्यायालयामध्ये दिली। आरोपींनी गोळीबार करण्यासाठी वापरलेले 2 पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहेत। तसेच अमन पठाण याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे अशी माहिती न्यायालयामध्ये देण्यात आली। सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर विशेष न्यायाधीश साळुंखे यांनी आरोपी कृष्णा आंदेकरला 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। परंतु अमन आणि सुजल यांनी दिलेल्या जबाबानुसार कृष्णा विरोधी महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती सापडलेला आहे। त्यामुळे आता कृष्णा आंदेकरच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता पोलीस तपासामध्ये कृष्णा आणखी कोणत्या गोष्टी कबूल करतोय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.